शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्क्रीनवरती थंबनेलवरती तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ खास करून कापूस पिकावरती आपण बनवत आहोत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कापूस पिकाचं ए टू झेड खत व्यवस्थापन सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर तुमच्याकडे कापूस पीक असेल तर वेळ काढा, पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. चला, वेळ न घालवता सुरुवात करूया. पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे सूचना, आपल्याकडे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या विनंतीनंतर सध्या कापूस पिकाचं शेड्यूल उपलब्ध आहे. तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही थेट खरेदी करू शकता तुमच्या WhatsApp नंबरवरती PDF स्वरूपामध्ये. आणि जे शेतकरी शेड्यूल खरेदी करणार आहेत त्यांना पीक निघेपर्यंत माझा ऑनलाईन WhatsAppवरती सल्ला देखील मिळणार आहे. म्हणजे तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नाची थेट मी उत्तर देणार आहे. सोबत आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस पिकाचं देखील शेड्यूल आहे. ते देखील खरेदी करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक मी टाकत आहे. तरी देखील तुम्ही काही शंका असल्यास किंवा ऑनलाईन खरेदी करताना काही अडचण आल्यास या WhatsApp नंबरवरती मला मेसेज करू शकता सकाळी 9:30 ते 6 या दरम्यान. सूचना समाप्त. पटकन आपल्या मुख्य विषयावरती येऊया. कापूस पिकातील खत व्यवस्थापन. बघा, मी बागायती ड्रीप असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगळं खत व्यवस्थापन सांगणार आहे आणि बागायती विना ड्रीप असलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगळं खत व्यवस्थापन सांगणार आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. बघा, बागायती कापूस खत वेळापत्रक विना ड्रिप, फक्त जमिनीतून पाणी देणाऱ्या म्हणजे विना ड्रिप, ज्या शेतकऱ्याकडे ड्रिप नाही त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे बघा. पण पाणी आहे, पाण्याने पाणी देतात त्या शेतकऱ्यांसाठी 100% तुम्ही निसर्गावरती शेती करत असाल त्याच्यासाठी हे फॉलो होत नाही. तुमच्याकडे शाश्वत पाणी आहे पण ड्रिप नाही, त्या शेतकऱ्यांसाठी हा पहिलं शेड्यूल. ज्या बागायती क्षेत्रात ठिबक सिंचनाची सोय नाही तिथं पिकाला लागणारी सर्व खते जमिनीतून द्यावी लागतात. युरियाऐवजी अमोनियम सल्फेटचा वापर करून तयार केलेले 4 डोसचे परिपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. ठीक आहे. ओके. बघा, वेगवेगळे 4 डोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सर्वप्रथम पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिला डोस, ठीक आहे, लागवडीपूर्वी किंवा लागवड करताना ह्याला आपण बेसल डोस असं म्हणतो. याच्यामध्ये DAP 1 बॅग, पालाश बघा, DAP 1 बॅग 50 किलो, पालाश पोटॅश ज्याला आपण म्हणतो 25 किलो, निंबोळी पेंट 1 बॅग आणि दाणेदार ह्युमिक ॲसिड 2 ते 5 किलो. हे 4 घटक एकत्र करून लागवडीपूर्वी जमिनीत मिसळा किंवा लागवड करताना मातीमध्ये माती ॲड करा. दोन्हीपैकी कुठल्याही एका वेळेस तुम्ही हा बेसल डोस त्या ठिकाणी टाकू शकता. DAP, पोटॅश, निंबोळी पेंट आणि दाणेदार ह्युमिक ॲसिड. दुसरा डोस आपल्याला कधी घ्यायचा आहे? सगळे बेसल डोस आहेत कारण इथं ड्रिप नाही. दुसरा डोस लागवडीनंतर जवळपास 25 दिवसानंतर आपल्याला शाखीय वाढीचे ज्यावेळेस आपलं पीक शाखीय वाढीच्या व्हेजिटेटिव्ह अवस्थेमध्ये असतं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या अवस्थेमध्ये असतं, शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये असतं, त्यावेळेस हे घ्यायचं आहे. अमोनियम सल्फेट 2 बॅग, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि झिंक सल्फेट 5 किलो. ठीक आहे. खास करून महाराष्ट्रासाठी हे शिफारसीत शेड्यूल आहे. सरासरी तुम्ही याचा 100% डोळे झाकून वापर करू शकता. समजा तुम्ही माती परीक्षण केलं असेल तर थोडंसं 1-2% वरखाली होऊ शकतं जमिनीमध्ये उपलब्ध घटकानुसार, पण तरी देखील सर्वांनी हे वापरलं तरी चालेल. ठीक आहे. दुसरा डोस बघितला. तिसरा डोस मित्रांनो आपल्याला लागवडीनंतर 50 दिवसानंतर वापरायचा आहे, पाते आणि कळी अवस्थेमध्ये. 10-26-26 1 बॅग, अमोनियम सल्फेट 1 बॅग म्हणजे 50-50 किलो आपल्याला घ्यायचा आहे. आणि चौथा डोस आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे लागवडीनंतर 60 दिवसानंतर आपल्याला वापरायचा आहे, फुले व लहान बोंडे अवस्थेमध्ये. ठीक आहे. अमोनियम सल्फेट 1 किलो म्हणजे 50 किलो, पोटॅश 25 किलो आणि बोरॉन 1 किलो. प्रत्येक डोस टाकल्यानंतर प्लॉटला पाणी देणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे हा डोस विरघळून तुमच्या मुळांच्या कक्षेच्या आत जाणार आहे. ठीक आहे. आशा करतो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ही खतं देत असता म्हणजे जिथं ड्रिप नाही, पाण्यानं बागायती कापसाच्या शेतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करत असता, त्यावेळेस महत्त्वाच्या काही टिप्स तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. खतं देण्याची अचूक पद्धत. खतं कधीही झाडाच्या बुंध्याला चिटकून टाकू नयेत. झाडाच्या खोडापासून 3 ते 4 इंच दूर टाकायचे आहे. जमिनीत 5 ते 7 सेंटीमीटर खोल टाकायचे आहे आणि ती माती ॲड करायची आहे. ही योग्य पद्धत आहे कुठल्याही पिकाला बेसल डोस देण्याची. ठीक आहे. ओलावा आवश्यक म्हणजे काय? जमिनीमध्ये पुरासा ओलावा म्हणजे वापसा अवस्था असेल, तेव्हाच आपल्याला खतांचे डोस द्यायचे आहेत.
कोरड्या जमिनीत खत दिल्यास ते झाडाला लागू होत नाही. त्यामुळे ही महत्वाची काळजी तुम्हाला देणं गरजेचं आहे. मी एक ॲनिमेशन करून दाखवलेलं आहे. एक्झॅक्टली प्रत्येक झाडाला आपण तसं देणार नाही. पण तुम्हाला कसं खत दिलं जातं ते सांगितलेलं आहे. ठीक आहे? आशा करतो विना ड्रिप, पाट पाणी, बागायती कापूस पिकाचं व्यवस्थापन तुम्हाला कळलेलं आहे खताचं. आता ज्या ठिकाणी ड्रिप आहे, ठीक आहे, बागायती ड्रिप ड्रिप म्हणजे बागायतीच आहे. ड्रिप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कापसाचं खत व्यवस्थापन कसं करायचं? बघा, ड्रिप सिंचनामुळे खतांचा अपव्यय टाळला जातो. पिकाला थेट मुळांशी अन्नद्रव्य मिळतात. खतांचा ओव्हरडोस टाळण्यासाठी आपण फक्त पहिला डोस जमिनीतून आणि उर्वरित सर्व खते ठिबकद्वारे देणार आहोत. पहिला बेसल डोस जमिनीमध्ये आणि बाकीची सर्व खतं आपण ड्रिपने देणार आहोत. पहिला डोस जमिनीतून, बेसल डोस लागवडीच्या वेळेस किंवा लागवड करताना, म्हणजे लागवडीच्या अगोदर किंवा लागवडीच्या वेळेस. डी जमिनीत फारसा हलत नाही, त्यामुळे सुरुवातीच्या जमिनीत देणे ते अत्यंत गरजेचे असते. हा बेसल डोस तुम्हाला एकंदरीत मी या ठिकाणी सांगितलेला आहे. नीट लक्षपूर्वक पहा, नोट करून ठेवा. डी 1 बॅग, पालाश पोटॅश 0050 नाही, एमओपी आहे. 60% पोटॅश असतं ते खत 25 किलो, अमोनियम सल्फेट 25 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि निंबोळी पेंट 1 बॅग म्हणजे 45 किलोची असते कदाचित. ती 1 बॅग तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे? हा बेसल डोस आहे. डी पोटॅश, अमोनियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि निंबोळी पेंट. हा बेसल डोस तुम्हाला मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथून पुढे मातीत काही टाकायचं नाही. डायरेक्ट सर्व खतं विद्राव्य खतामध्ये द्यायची आहे ड्रिपने. ओके? कसं चार्ट तुम्ही बनवू शकता, वेळापत्रक कसं बनवू शकता त्याचं ड्रिपसाठी? लागवडीनंतर 15व्या दिवसापासून पुढे दर आठवड्याला पाण्यात विरघळणारी खतं तुम्हाला द्यायची आहेत. ठीक आहे? हे बघा, इथं वेळापत्रक छान बनवलंय मी. 15 ते 30 दिवसामध्ये दर आठवड्याला बरं का, दर 8 दिवसाच्या अंतरानं सुरुवातीच्या 15 ते 30 दिवसाच्या दरम्यान 19-19 आणि ह्युमिक ऍसिड 19-19 किती घ्यायचं आहे? 3 ते 4 किलो आणि ह्युमिक ऍसिड किती घ्यायचं आहे? 1 लिटर 1 किलो घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे? हे या कालावधीमध्ये वापरायचं आहे. त्याच्यानंतर 35 ते 55 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला 12x0 आणि अमोनियम सल्फेट वापरायचं आहे. 3 किलो 12x 4 ते 5 किलो अमोनियम सल्फेट. 200 लिटर पाण्यामध्ये विरघळून 1 एकरसाठी हा डोस आहे. ठीक आहे? ही सर्व मात्रा एकरी आहे, प्रति आठवडा आहे. स्पष्ट मी सगळं दिलेलं आहे. मग 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला काय वापरायचं आहे? 0.34 आणि चिलेटेड झिंक. 4 किलो 0.34, 500 ग्रॅम चिलेटेड झिंक तुम्हाला वापरायचं आहे. ओके? स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि 85 ते 100 दिवसाच्या दरम्यान, म्हणजे लागवडीनंतर 85 ते 100 दिवसाच्या दरम्यान 13-045 किंवा 0050 दोन्हीपैकी कुठलंही एक, 4 किलो कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि 1 किलो बोरॉन. हे तिन्ही एकत्र करून आपल्याला काय करायचं आहे? प्रति एकर प्रति आठवडा आहे 85 ते 100 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला द्यायचं आहे. 8-8 दिवसाच्या अंतराने. ठीक आहे? आता एक बेसल डोस बघितला, बाकीचं खत व्यवस्थापन ड्रिपनं बघितलं. खतं ड्रिपनं देताना तुम्हाला महत्वाचे नियम म्हणजे काही काळजी घ्यायची आहे. काय काळजी घ्यायची आहे? कोणत्याही फॉस्फरसयुक्त खताबरोबर म्हणजे 12x0, 0.34 यांच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट किंवा सल्फेट युक्त खते, उदाहरणार्थ मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट एकाच टाकीत एकत्र भिजवू नका. ती वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या दिवशी. कळलं? कुठल्याही फॉस्फरस युक्त खताबरोबर म्हणजे ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे त्या खतांबरोबर मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक सल्फेट एकत्र करायचं नाही. त्याच्यानंतर खतं सोडण्यापूर्वी 10 मिनिटं साधे पाणी ड्रिपमधून सोडा. नंतर 20 ते 30 मिनिटांमध्ये खताचं द्रावण सोडा आणि खतं संपल्यानंतर पुन्हा 15 मिनिटं साधे पाणी म्हणजे ड्रिप चालू ठेवा. ड्रिपच्या नळ्या चकआप होणार नाहीत आणि खत चांगल्या प्रकारे सर्व शेतामध्ये जाणार आहेत. भरपूर पाऊस चालू असताना ड्रिपने खतं देऊ नयेत, कारण ती मुळांच्या कक्षेच्या बाहेर वाहून जातात. वापसा आल्यावरच खतं त्या ठिकाणी द्यावं. मित्रांनो, एखाद्या शाळेमध्ये शिकवलं जातं त्या पद्धतीने माझा प्रयत्न असतो शेतकऱ्यांना समजावून सांगायचा. घाई न करता स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप चांगली माहिती आहे. कापूस पिकातील सोप्या पद्धतीने आपण ज्या ठिकाणी फक्त बागायती कापसाचं शेड्यूल आहे बरं का हे, खत व्यवस्थापनाचं. ज्या ठिकाणी पाटपाणी आहे आणि ज्या ठिकाणी ड्रिप आहे, अशा दोन्ही पद्धतीमध्ये वेगवेगळे खत व्यवस्थापन आपण बघितलेलं आहे. माहिती आशा करतो तुम्हाला कळलेली आहे. कापसाचं शेड्यूल आपलं लाईव्ह झालेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथून खरेदी करा. नसेल स्क्रीनवरती मी नंबर दिला होता त्याच्यावरती मेसेज करा. काहीही शंका असल्यास मला थेट तुम्ही मेसेज करू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.